आता व्यवसायामध्ये सिंधी, मारवाडी, गुजराती हे लोक स्ट्रॉंग आहे. हे लोकांनी व्यवसाय टाकला तो सहजासहजी तरी फसत नाही. म्हणजे 95% सक्सेस आहे. मराठी माणसानं, महाराष्ट्रातल्या माणसानं कोणताही व्यवसाय चालू केला ते डुबण्याचं फरक, ते डुबण्याचं कारण हा फरक काय आहे? ह्या फरक मागं गोष्ट अशी आहे की एकतर ते लोक दम धरतात मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा तुम्ही कोणताही मारवाडी असो, सोनार असो, सिंधी असो किंवा गुजराती असो, हे लोक काय करतात? आता सोनार आहे असं म्हणणार आहे का जा बाबा थोडं सोनं घेऊन? व्यवहार वेगळ्या ठिकाणी, मैत्री वेगळ्या ठिकाणी, नातं वेगळ्या ठिकाणी. कसं आहे, मराठी माणूस जास्त उदारमतवादी आहे. कसं आहे की त्याला लगेच वाटतं नाही मग आहे तर मग घ्या, जा थोडंसं घेऊन. पुन्हा जे महाराष्ट्रातील लोक यांना फुकट खायची जास्त सवय लागेल. कसं की बाबा जवळचं आहे तर मग हां दे ना, मग आम्हाला कमी याच्यात दे, आम्हाला फुकट झालं पाहिजे, आम्ही कमी पैशात झालं पाहिजे, आम्हाला वेळ दिला पाहिजे, असं नसते. व्यवहार वेगळा विषय आणि तुमचं मैत्री, प्रेम, पाहुणे वेगळा विषय. हे वेगवेगळे विषय. जसं की तुम्ही व्यवहारामध्ये व्यवहारासारखंच वागलं पाहिजे. भले ते भाऊ का असाय ना. मारवाडी लोकांमध्ये तुम्ही एखाद्या भावाला पैसे कमी पडला, दुसरा भाऊ 5 लाख देईल, पण तो 1 रुपया टक्क्यानं देईल असं नाही. तो त्याच्या नियमित व्याजा असेल 1 रुपया टक्क्यात ते आणि मुद्दल एकत्रित करून देऊन टाकेल. आपल्यात तसं नसतंय. हा देईल मग तो म्हणेन आहे माझाच भाऊ, मग करू, तो आहे माझाच पाहुणा, माझाच मित्र, मग देता येईन घेता येईन. यांना व्यवहारही राहत नाही, मैत्रीही राहत नाही, नातंही राहत नाही आणि तो बिझनेसही राहत नाही. धन्यवाद.